हेमंत सुमन, हेमंत कोण तुझा? भाई है मेरा। कुठे असतो? तड़ी पार है ना अभी। हेमंतचे वडील त्याच्या आईला मारायचे म्हणून एक दिवस हेमंतने रागाने त्यांना मारून टाकलं. उसके बाद से मैं मिली नहीं है उसको. आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, सत्यजितला हेमंत नाही सापडणार. पण अचानक सत्यजित हेमंतला का शोधायला लागला? अरे तूने ही तो नाम लिया था ना सत्यजीत के सामने हेमंत का. मैं तेरा काम तमाम कर दूंगी. हेमंत नाही. नाही यामुळे नाही, जेव्हा सत्यजितला हेमंतचा फोटो आला ना तेव्हापासून. हेमंतचा फोटो? हा, कोणीतरी पाठवला. तरी तुला सांगत होतो ती डायरी जाळून टाक पण ऐकलं नाही माझं. आता ती डायरी कोणाच्या हातात सापडली कोण जाणे. म्हणजे डायरी सत्यजितकडे नाही. मग हेमंत राणे, हेमे राणे सापडायलाच हवा. साहेब तुम्ही कायले लोड घेऊन राहिले? तुम्ही पोलीस आले हे काम सांगितलं आहे ना, करतील ना ते काम. ए बोलक्या, अरे तो हेमंत राणे ते भाजी थोडीच आहे. या ठेल्याला मिळत नाही, पुढच्या ठेल्याला मिळेल. हा शांत. बोलक्या, मला सांग, तू आज असा गायब झालास अचानक आणि 20 वर्षांनंतर माझ्या समोर आलास. तू आत्ता जसा दिसतोयस असा तेव्हा दिसणार आहेस खरे? नाही, अजिबात नाही. आहे की नाही? तुझा बदल झाला असेल भरपूर काही. तू असं कदाचित जाड झाला असशील, दाढी केस पांढरे झाले असेल, असा खूप काही बदल झाला असेल ना. हा हा हा. काय? यशवंत भालेकर त्या ममताकडे गेलेत. क्या बात है, अमेजिंग. मी असा अंधारात तीर मारला आणि हिट द बुल्सआय. म्हणजे जे शक्ती बाळा, मगाशी म्हाताऱ्याला बोललो मी त्या हेमंत राणेला शोधतोय. म्हातार घाबरलं, थर कापलं बहुतेक. बघ गेला त्याच्या त्या लाडक्या विश्वजितकडे गेला तो. क्या बात है शक्ती बाळा. युअर जॉब इज डन नाव. म्हणजे तुला त्या म्हाताऱ्याला असं फारसं इमोशनल होऊन आजोबा करायची बिलकुल गरज नाहीये. काय जवळ जायची गरज नाहीये. म्हातार स्वतःहून सह्या करणार. Yes. Yes. सत्यजित भालेकर इज बॅक. म्हातारा सह्या करणार स्वतःहून. आत्या रंगा इथे ठेव. या बसा बसा बसा. अबाई बसा विनाजी. इथेच बोलूया. म्हणजे काय, बाहेर उगीच कोणी काय ऐकायला नको म्हणून दिशा आणि शन्नूला सुद्धा मी वाण सामान आणायला पाठवले. आणि तुम्ही येणार होतात म्हणून आबांना थांबवून ठेवलं. तुम्ही बोला ना. ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशीचं सगळ्यांच्या मोबाईलचं लोकेशन मी काढलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे शन्नू बी त्यांच्या घरी गेल्याच नव्हत्या. म्हणजे एक 4च्या दरम्यान त्यांच्या मोबाईलचं लोकेशन चाळीच्या आसपासचं दाखवत होतं. काय? आणखी गोष्ट म्हणजे सत्यजित भालेकरांच्या मोबाईलचं लोकेशन सुद्धा चाळच दाखवत होतं. एक मिनिट, मी चिंटूशी बोललो होतो मावशी. तो म्हणला बाहेरचं असं कोणी चाळीत आलं नव्हतं. तुम्ही CCTV फुटेज चेक केलेत का?
नाही ना, सीसीटीव्ही फुटेज चेक करायला नाही मिळालं. ते सगळं फुटेज तेजस्विनी मॅडमकडे आहे. बरं, मी ते बघायला मागितलं तर संशय येईल त्यांना. म्हणजे त्यांचा आधीच असा गैरसमज आहे की मी तुमच्या फेवरमध्ये. पण मग आता कसं कळणार आपल्याला? तुम्ही एक काम करा, तुम्ही गोड बोलून दिशा आणि शन्नुबीकडून काढून घ्या. आणि साहेब, तुम्ही शक्ती आणि सत्यजित भालेकरांशी बोला. त्यांना संशय येता कामा नये. तरच आपल्याला कळेल की डायरी कोणी चोरली. डायरी? आणखी एक महत्वाची गोष्ट, मला अशी खबर मिळाली की सत्यजित भालेकर पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट नोंदवायला गेलेत. कोणाची? हेमंत राणे. हेमंत रान? अरे इकडे हेमंत कोण आहे रे? हा भार्गव साहेब, सत्यजित भालेकर मला एकदा विचारत होते, रंगा तू कुठल्या हेमंतला ओळखतो का? तो हाच आहे का? कोण आहे हेमंत राणे? हाच आहे का तो? हेमंत म्हणजे शन्नोबीचा भाऊ, माझा मित्र होता. होता म्हणजे आता त्याचा आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये, तो तडीपार झाल्यापासून. नाही, पण तडीपार माणसाला सत्यजित भालेकर का शोधतील ना? काय आहे ते, सत्यजित काही ना काही कारणाने ह्याला त्रास द्यायचाच असतो. पण तो यायचा वरचेवर आमच्या घरी, याचा मित्र होता तो. कधीपासून तडीपार आहे? 20 वर्षापूर्वीपासून, म्हणजे मानसीचा खून झाला त्यानंतर. पण आज इतक्या वर्षांनी सगळे अचानक त्याला का शोधायला लागले? नाही, सगळे नाही, सत्यजित भालेकर आणि तेजस्विनी मॅडम. सध्या काय इतका त्रास देतोय? कुठल्या जन्मीची पाप आहे ती माझी? ममताची बाय एनी चान्स हेमंत राणेचा मानसी सरनाईकशी काही संबंध आहे का? नाही. नाही, बघा, असेल तर आता सांगा. कारण काय, तेजस्विनी मॅडम जर ऍक्टिव्ह झाल्या तर माझ्या हातात काहीच राहणार नाही. आधीच त्यांनी मला 20 वर्षापूर्वीच्या फाईल्स काढायला सांगितल्यात. त्यांना असं वाटतंय की हेमंत राणेला माहिती आहे मानसीचा खून कोणी केलाय. आबा, काय झालं? बरं आहे मी, बरं आहे. अहो, मग अचानक का चाललंय? नाही काय, घरी जाऊया आपल्या. हे काय व्हायचं असेल तर तिथे हो दे रे. आबा, चल. हॅलो, विश्वजित भालेकर, बरोबर 10 वाजलेत. आता मी रोज तुला याच वेळेला फोन करणार आणि तोपर्यंत करणार जोपर्यंत तू मला सांगत आहेस की मानसी सरनाईकचा खून कोणी केला. तूच केलास ना? अजून काय पाहिजे? सत्यजित भालेकर, बरोबर 10 वाजलेत. आता खेळ सुरू. कसला खेळ? प्रश्नोत्तरांचा. माझा प्रश्न, तुझं उत्तर.
मला सांग, विश्वजितनं स्त्री व्हावं म्हणून ती फिमेल हार्मोन्सचे इंजेक्शन तूच दिलीस ना त्याला? हॅलो 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 हॅलो, यशवंत भालेकर, रात्रीचे 10 वाजले. कोण बोलतोय? ते महत्वाचं नाही. मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. पहिला प्रश्न, त्या रात्री हेमंत राणेला पार्टीला बोलवायची आयडिया कोणाची? दुसरा प्रश्न, मानसीच्या खुनाची सुपारी नक्की कोणी कुणाला दिली? हॅलो, कट झालं. कोण असेल ही बाई? आणि प्रश्नांची उत्तर हवीत तर मग फोन कट का केला? छे, एरवी ऍप वर चेक केला नंबर तर नाव येतं, हाच का नाही येते? दिशा, 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 ममता, क्या हुआ? दिशा कुठे है? अरे वो रंगा को उसके साथ कुछ बात करनी थी ना, तो दोनों बात कर रहे हैं. अच्छा है ना, दोनों में बातें होंगी तो शादी की बात भी आगे बढ़ेगी. या नंबरचा आणि दिशाचा तर काही संबंध असेल ना, पण ती का करेल असं? मी काही गोष्टी लपवते त्या काढून घेण्यासाठी का? कोण आहे ही बाई? तिला इतकी सगळी हिस्ट्री माहिती आहे. कसं काय हिला इतकं सगळं माहिती आहे? कसं? येस, ती डायरी, ती डायरी. त्या मूर्खाने, विश्वजितने हे सगळं त्या डायरीमध्ये लिहिलेलं असणार. काय रे, या दोघांना अडकवायचा प्रयत्न करतोय आणि ही बाई माझ्याच गळ्यात अटकेची माळ टाकायला निघाली. कोण असेल ही बाई? सत्यजित, शांतपणे विचार कर. कोण असू शकते? कोण असू शकते? शक्ती मॅडम. साहेब, मला शक्ती मॅडम न ज्यूस आणण्यासाठी सांगितला आणि त्याच गायब आहे, एकदम इनविजिबल टाईप. कुठं दिसूनच नाही राहिल्या. कुठं गेले? ऍक्टिंग बंद कर. मी हाय डॅड. कोण असू शकते ही बाई? हे तर नसन. अहो म्हणजे या फोन मधली तर नसन. डॅड, काय झालं? तुम्ही दोघं असे कुजबुजताय काय? सोड सगळं, मामाला फोन कर. का? मला नाही बोलायचंय तिच्याशी. परत तिचं तेच सुरू होईल. परत ये, परत ये, परत ये. मला बोलायचंय, फोन लाव. रिलॅक्स, रिलॅक्स, लावते. हॅलो मॉम. काय आज इतक्या प्रेमाने हॅलो म्हणालीस? नाही म्हणजे आईची आठवण आली की गरज भासली? कम ऑन मॉम, तुझी आठवण मला नेहमीच येते, पण आज मला नाही डॅडला तुझ्याशी बोलायचं. मागे जा. प्रतीक्षा, बोला. सत्यजित भालेकर साहेब. सत्यजित नाही म्हणालीस तू आता? चांगलं नाव आहे. नाही म्हणजे मला हे म्हणायलाही आवडलं असतं. ती बाई तूच असत. एक मिनिट, काय बोलतोयस तू? ए प्रतीक्षा, माझ्याशी डबल गेम खेळायचा नाही बरं का? डबल गेम खेळायचा नाही. मला सत्यजित म्हणणारी बाई तूच आहेस. आता नाटक करतेस का? हे बघ सत्यजित, 20 वर्षांपूर्वीच आपल्या नाटकावर पडदा पडलाय.
मुद्द्याचं बोल. आहे का त्या हॉर्मोन्सच्या इंजेक्शन बद्दल फक्त विश्वजितला आणि तुलाच माहिती होता. कुठले इंजेक्शन? काय बोलतोयस तू? प्रतीक्षा, माझ्याशी डबल गेम खेळायचा नाही. प्रतीक्षा, मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस. एक्सक्यूज मी, मी आणि तुला ब्लॅकमेल करणार? हे बघ, मला काय ते खरं सांग, नक्की कशाबद्दल बोलतोयस? ते सोडतं सगळं, सोड दे. मला आता सांग, तू आता कुठे आहेस? कुठं म्हणजे US ला? नक्की? ओ नाही का, आता व्हिडिओ कॉल करून दाखव. हे नको, मला तुझं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. मला सांग, ती डायरी कुठे आहे? विश्वजितची डायरी कुठे आहे? हाऊ वुड आय नो? त्यांच्याकडेच असेल. होती, त्याच्याकडेच होती. आता ती चोरीला गेली. काय चोरीला गेली? म्हणजे भारतामध्ये तुझ्यापेक्षाही मोठा चोर आहे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. शट अप! आणि मुकाट्याने सांग, ती डायरी कुठे आहे? हे बघ, मला ती डायरी कुठे आहे काहीही माहित नाही. फक्त एक सांगेन, त्या डायरीमध्ये भालेकर कुटुंबाची सगळी गुपित आहेत. आणि जर ती कोणाच्या हाती लागली ना, तर अख्खं भालेकर कुटुंब उद्ध्वस्त होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, नाही मगाचपासून तुझी खूप बडबड ऐकली, पण आता नाही. हे बघ, लवकरात लवकर शक्तीला US ला पाठव. मला तिला या सगळ्यात नाही अडकू द्यायचंय. कारण मी मानसीला शब्द दिलाय की मी तिचा सांभाळ करेन. तू तिला कधी शब्द दिला होतास? तुझं तिचं कधी बोलणं झालं होतं सांग? हॅलो हॅलो, या बाईनं पण असाच फोन कट केला. ही बाई तीच आहे, तीच आहे ही बाई. आपण ज्या नंबरवर कॉल करत आहात तो आता अस्तित्वात नाही आहे. आत्ता फोन लावला होता, आता अस्तित्वात नाही म्हणते. तेव्हा रेंजचा इश्यू असेल काहीतरी. नाही, हे कसं वेगळंच आहे. त्या बाईला प्रश्नांची उत्तरं हवी होती. कॉल का कट केला असेल? मुद्दामून केला तिने कट, कारण तिला तिच्या प्रश्नांची उत्तर माहित आहे. हेमंत राणे त्या दिवशी पार्टीमध्ये होता, ही कल्पना फक्त मला, विश्वजितला आणि प्रतीक्षाला होती. बाहेर कसं कळलंय? डायरी, तिनं सगळा घोळ केलाय. विश्वजितला सुद्धा त्या डायरीत सगळं लिहायची काय गरज होती? म्हणजे मी हेमंत राणेला का भेटायला बोलवलं हे सगळं सुद्धा त्यानं डायरीत लिहिलं असणार. तर बाईनं तसा प्रश्न का विचारला असेल? तिला बहुतेक माहित नसणार, मला ब्लॅकमेल करून तिला दमडी सुद्धा मिळणार नाहीये. तुम्ही आता हार्मोनल इंजेक्शन्स आणि विश्वजित असं काहीतरी म्हणालात. म्हणजे ममताला मुद्दामून तृतीयपंथी बनवलं गेलंय? मला नाही माहित हे सगळं. जा जाऊन त्या म्हाताऱ्याला विचार ना, त्याला माहितीये सगळं. सिक्रेटचं सगळं भंडार तो आपल्या पोटात घेऊन बसलाय, त्याला जाऊन विचार. जा ग परत अमेरिकेला जा. व्हॉट? व्हाय? कारण आता रिव्हेंजचा खरा गेम सुरू झालाय. मला नाही वाटत या सगळ्यात भांडून निघावास. So you just go back to America immediately.